नमस्कार 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 मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये। मित्रांनो, आलोय टेरव गावात भवानी मातेचं मंदिर आहे। तिथला त्रैवार्षिक सम आहे, तो आपण अनुभवणार आजच्या व्हिडिओतनं। चला तर व्हिडिओ कशी रंगते, कशा पद्धतीने आपण अनुभव घेतो ना तो बघूया, कारण की मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करणार आहे। माझ्यासोबत आहे किरण, आणि किरणचा मित्र आहे ना, त्याच्याकडे कालपासनचे काही व्हिडिओज आहेत ते आपण अनुभवूया। बघूया आजचा आपण उत्सव कसा साजरा करतोय तो। मित्रांनो, इथे समोर आहे ना, ते समोर भवानी मातेचं मंदिर आहे, आणि एका आपण शेतात आलोय जिथे ढोलांचा आवाज येत होता, आणि आता समोर आहे ना पालखी नाचवतात भवानी मातेची, ती बघूया। मित्रांनो, बघा समोर आहे ना ती लाट आहे, इथे लाट फिरणार आहे, पलीकडे मंदिर आहे, आणि ह्या पालख्या आल्या तिथे।
मित्रांनो आताच आपण लाट फिरली ती बघितली आणि त्यानंतर आता आपण आलोय ते मंदिरात. चला देवीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो आताच आपण आहे ना त्रैवार्षिक समायात्रा बघितली, त्यानंतर मंदिराचं दर्शन घेतलं. सिनेमॅटिक पद्धतीने सुद्धा मंदिर परिसर अनुभवला. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे भवानी मातेच्या मंदिरात तेरवमधील मंदिरात आल्यानंतर आहे ना आपल्याला एकाच ठिकाणी नवदुर्गांचं दर्शन भेटतं. ते कसं ते तुम्हाला दाखवतो. त्या नवदुर्गा कोणत्या त्या तुम्हाला दाखवतो. त्यामधील पहिली आहे ती श्रीदेवी कात्यायनी, त्यानंतर दुसरी देवी कालरात्री, तिसरी आहे महागौरी. महागौरीचं दर्शन घेतल्यानंतर चौथी देवी आहे ती सिद्धिदात्री, पाचवी आहे ती शैलपुत्री, सहावी ब्रह्मचारिणी, त्यानंतर चंद्रघंटा आणि त्याच्यानंतर आहे ती कुष्मांडा आणि शेवटची आहे ती स्कंदमाता. अशा पद्धतीने आपल्याला एकाच ठिकाणी या मंदिरात नवदुर्गाचं दर्शन घ्यायचं. तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चिपळूणातील आणि चिपळूणच्या आजूबाजूची वेगवेगळा शिमगोत्सव आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला होतो तो आपण बघतोय. अशाच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आहे ना आपलं जर्नी विथ निखिल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आत्ता जरा आहे ना वाशिष्ठीची लस्सी पिते मस्त एकदम गार गार. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.